नमस्कार शेतकरी मित्रांनो. शक्यतो मी माझ्या पोस्टमध्ये कोणत्याही औषधाचा उल्लेख करत नाही. पण ज्या औषधाचा मला रिझल्ट वाटतोय, त्या औषधाचं मी 100% रेकमेंडेशन करू शकतोय. कारण माझ्या एका पोस्टमुळं जर 4 शेतकऱ्यांचा फायदा होत असेल, तर ती पोस्ट करण्यात कोणतीही अडचण आहे, असं मला वाटत नाही. काल एका शेतकऱ्याचा फोन आला आणि त्याने स्वतः मला बोलावून घेतलं आणि सांगितलं, या प्रॉडक्टचा असा-असा रिझल्ट आहे ते. पण मी सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलेलं कधीही चांगलं, म्हणून त्यांच्याच तोंडून ऐकून घ्या आता. मिस्त्री N32 कधी वापरले? हे मी ह्या प्लॉटला चिमानं स्प्रे मारलाय. हां. पहिला आणि दुसऱ्या स्प्रेला अर्धा लिटर टाकली. अर्धा लिटर. हां. आता 3 स्प्रे झाले ते. 3 स्प्रे झालेत. ही N32 2 स्प्रेला टाकले हां. आणि परत त्याच्यानंतर 27 ही तिसऱ्या स्प्रेला टाकले. काय रिझल्ट वाटला तुम्हाला याचा? रिझल्ट जोरात आहे याचा. कशा संदर्भात म्हणताय? लांबी, फुगवण? लांबी, फुगवण, हं. मालावर ग्लेझिंग, लस्टर बिस्टर एक नंबर दिसते. मालावर पावडर बऱ्यापैकी आलेली हां. असते तेव्हा. मालाला हिरवापणा हां. चांगला आहे. रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट चांगला आहे. बरं बरं. दोन्ही प्रोडक्ट हे फर्टिलायझरचं N32 आणि 27-27-0 चालतंय. आता मी सांगण्यापेक्षा आणि शेतकऱ्यांनी सांगण्यापेक्षा तुम्ही रिझल्ट स्वतः डोळ्यानं पाहू शकताय. आणि N32 आणि 27-27 ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं मार्केटमध्ये सर्व क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हे वापरावं, कारण याचा रिझल्ट खरोखर टॉप आहे. ते जर कॉस्टचा विचार केला तर शेतकऱ्यांना थोडं खर्चिक पडतंय, पण रिझल्ट टॉप आहे. त्यामुळे 100% सर्व शेतकऱ्यांनी वापरा. आणि GA आणि GA झाल्यानंतर सुद्धा वापरू शकताय तुम्ही. मला तर 100% या औषधाचा रिझल्ट आलाय. त्यामुळे तुम्ही 100% वापरू शकताय आणि 100% वापराच. फक्त एकदा वापरा आणि कमेंटमध्ये सांगा रिझल्ट आला का नाही. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.